कधी विचार केलाय की सतत इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम करते? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही 1966 सालच्या अखंड ज्योती मासिकातल्या एका लेखाच्या आधारे. ह्या लेखात टीका करणाऱ्या मानसिकतेचे काय गंभीर धोके आहेत हे सांगितलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. या लेखाची सुरुवातच बघा किती जबरदस्त वाक्याने होते. ते म्हणतात, दोष देणारा आणि ज्याच्यावर दोष टाकला जातो दोघेही तिरस्काराचे पात्र बनतात. म्हणजे बघा, अर्थ एकदम स्पष्ट आहे. टीका केल्याने फक्त समोरच्याचंच नाही तर आपलं स्वतःचंही नुकसान होतं. खरं तर हे एकच वाक्य या विषयाची गंभीरता दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. ठीक आहे, चला तर मग या विषयाच्या थोडं मुळाशी जाऊया. समजून घेऊया की हा दोष शोधण्याचा स्वभाव म्हणजे नक्की काय आणि तो कसा तयार होतो. तर हा जो दोष शोधण्याचा स्वभाव आहे ना, तो फक्त एक प्रतिसाद किंवा रिॲक्शन नाहीये. नाही, ही एक विनाशकारी सवय आहे जी समाजात वैर आणि तिरस्कार पसरवते. म्हणजे यामुळे फक्त दोषारोपच होतात. पण कधी विचार केलाय की ह्या सवयीचे आपल्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात? चला बघूया हा लेख याबद्दल काय सांगतोय आणि हे परिणाम खरंच किती दुर्गामी असू शकतात. आणि याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. बघा, जेव्हा सतत टीका केली जाते तेव्हा लोक आपल्यापासून दूर जातात. साहजिकच आहे नाही का? आणि मग काय होतं? आपण एकटे पडतो आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जो विश्वास आणि पाठिंबा लागतो तोच मिळत नाही. हे अगदी एका दुष्टचक्रासारखं आहे जे आपल्याला अपयशाकडे खेचून नेतं. म्हणजेच काय तर ही सवय फक्त आपल्या सामाजिक संबंधांवरच नाही तर आपल्या वैयक्तिक प्रगतीवर सुद्धा घाला घालते. खरं तर ही आपल्या स्वप्नांच्या आणि ध्येयांच्या मार्गातली एक मोठी न दिसणारी अडचण आहे. या लेखात एक खूप मार्मिक प्रश्न विचारलाय. तो असा आहे की जो व्यक्ती रात्रंदिवस टीका करतो तो मैत्रीची किंवा सद्भावनेची अपेक्षा तरी कशी करू शकतो? आणि हा प्रश्न आपल्याला थेट दाखवून देतो की आपल्या कृती आणि आपल्या अपेक्षांमध्ये किती मोठा विरोधाभास असू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जे पेरलं जातं तेच उगवतं. ओके, तर आतापर्यंत आपण हे पाहिलं की टीकेचा मार्ग कसा विनाशाकडे घेऊन जातो. पण मग यावर उपाय काय आहे? बरोबर. चला आता हे बघूया की हा लेख आपल्याला यावर कोणता दुसरा सकारात्मक मार्ग दाखवतोय. इथे लेखक एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, इतिहासात कोणी असा आहे का ज्यांनी फक्त टीका करून आणि दोष शोधून खरं यश मिळवलं असेल? जरा विचार करा. या प्रश्नाचं उत्तर बहुतेक करून नाही असंच असेल. कारण खरं आहे, टीका करून कोणीही महान बनूच शकत नाही. या उलट जगाचा इतिहास अशा सज्जन म्हणजे सत्पुरुषांच्या उदाहरणांनी भरलेला आहे ज्यांना शेवटी पूजनीय मानलं गेलं. हा एक पूर्णपणे वेगळा मार्ग आहे. या सज्जनांचा मार्ग कसा होता? बघा, त्यांना भयंकर दोषारोप आणि टीकेचा सामना करावा लागला. तीव्र विरोधाला ते सामोरे गेले. पण त्यांनी बदल्यात कधीच कोणाला दोष दिला नाही किंवा ज्यांनी आरोप केले त्यांना कधी इजा पोचवली नाही. आणि म्हणूनच शेवटी संपूर्ण जगाने त्यांना पूजनीय मानलं. त्यांची खरी ताकद यातच होती. म्हणजे बघा, इथे दोन मार्ग आणि दोन वेगवेगळी भवितव्य स्पष्ट दिसतायत. एकीकडे आहे दोष शोधणारा, ज्याच्या वाट्याला येतं एकटेपण आणि अपयश. आणि दुसरीकडे आहे सज्जन व्यक्ती जी टीका सहन करते आणि तिला मिळतो आदर आणि सन्मान. निवड आपल्याला करायची आहे. ठीक आहे, तर या सगळ्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? यातून आजच्यासाठी आपण नक्की कोणता धडा घ्यायचा? तर लेखाचा निष्कर्ष अगदी सोपा आणि तितकाच खोल आहे. तो हा की आपलं लक्ष कुठे आहे, इतरांच्या दोषांवर की आपल्या स्वतःच्या चांगल्या वागणुकीवर, यावरच आपलं भवितव्य ठरतं. सगळा खेळ आपल्या दृष्टीचा आहे. आणि हाच प्रश्न लेखक आपल्यासाठी सोडून देतात की आपण आपलं लक्ष इतरांच्या दोषांवरून हटवून स्वतःमधल्या आणि जगातल्या चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कसं वळू शकतो. याचं उत्तर कदाचित सोपं नाही, पण हा विचारच आपल्याला एका नव्या सकारात्मक मार्गावर घेऊन जाऊ शकतो.